येस वेलकम. मॅम, सार्थक जॉईन करतोय. ओके ओके. वेलकम टू भावना मॅम अकॅडमी. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आजपासून आपण जवाहर नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालयाचे आपण लाईव्ह डेमो क्लास चालू करत आहोत. ठीक आहे. तर 3 days क्लास फ्री आहे. ज्यांना डेमो करा त्यांनी डेमो करा. बाकीची मुलं तर माझ्या क्लासचे आहे. बाकी काही अब्सेंट गावाला गेले तर ते ते तर नक्की जॉईन होतील, बरोबर. आणि जे मुलं माझे जुने होते त्यांना तर मग डेमोची गरज नाहीये. पण तरी तुम्ही डेमो क्लास करा. कारण की डेमो डे फर्स्ट पासूनच मी सिलेबस स्टार्ट करते. काही मला तुमच्याकडून सगळं करून घ्यायचंय. 50 पेपर सेट सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. ओके. त्याच्यानंतर टोटल सिलेबस कम्प्लीट करायचंय. मला 3 टेक्स्टबुक घ्यायचंय. एक आपली नवनीतची, एक अरिहनची, अजून एक टेक्स्टबुक आहे माझ्याकडे निकिता अप्लिकेशन. अशा 3 टेक्स्टबुक मधून मी सिलेबस कम्प्लीट शिकवणार आहे प्रत्येक क्वेश्चन. आणि तुम्हाला या बॅच मध्ये माझ्याकडून मंथनचं मॅथ सब्जेक्ट पण कव्हर करून देणार आहे मी. याच्यामध्येच. मग मॅम आम्हाला फक्त नवोदय लावायचे, मग मंथनची फीस पण भरायला लागेल का? नाही, तुम्हाला माझ्याकडून ते फ्री आहे, मी शिकवेल. कारण की यावर्षी नवोदयचा रिझल्ट आलाय. मुलांना 100 पैकी 100, 100 आउट ऑफ 99 मार्क्स पडले आहे. तर मुलं कुठे का आता पण कसं होतं, मेंटल ॲबिलिटी, मॅथ्स आणि इंग्लिश असे 3 सब्जेक्ट व्हायचे. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये कसं व्हायचं, सगळ्यांना मेंटल ॲबिलिटी येऊन जायचं, इंग्लिश येऊन जायचं, फक्त मॅथ्स मध्ये कॉम्पिटिशन होता. आता मॅथ्स मध्ये मुलांना एवढं प्रॅक्टिस करू करू अभ्यास केला आहे की मुलं थर्ड पासूनच 5वीचा नवोदय क्लास नव्हता. ठीक आहे. म्हणजे थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ठीक आहे. आणि तुम्ही विचार करा तुमचं कॉम्पिटिशन कुठे कुठे असेल. कारण की जे मुलं यावर्षी फिफ्थ नवोदय देणार आहे ते ऑलरेडी 50 to 70% प्रिपेअर आहे. म्हणजे 50 ते 60% ते सगळं त्यांचं झालंय. बेसिक त्यांचे सगळं क्लिअर झाले. ठीक आहे. जर तुमचं टार्गेट जवाहर नवोदय विद्यालय क्रॅक करणं असेल तर तुम्हाला क्लास स्टार्टिंग पासून लावणं इम्पॉर्टंट आहे. आता काही मुलांना किंवा पॅरेंट्सचं म्हणणं असं आहे की मॅम आम्हाला आता आम्ही जून पासून लावू क्लासेस. हे बघा, हे तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटते. पण मला असं वाटते की 1 तास क्लास करणं तुम्हाला सगळ्यांना कुठेही पॉसिबल आहे. आणि हा क्लास ऑनलाईन आहे. तुम्ही आजीच्या गावाला जा की नानीच्या गावाला जा, तुम्ही कुठे पण ते क्लास करू शकता. तुम्हाला जर ग्रुपला तुमचे मम्मी पप्पाचा नंबर ऍड असेल तर तुम्ही तुमचे ते लिंक तुमचे मम्मी पप्पा तुमचे बाबाला किंवा तुम्ही नानाला पाठवून तुम्ही ते क्लास जॉईन करू शकता. आणि कंपल्सरी सगळ्यांना क्लास जॉईन करायचा आहे. कारण की फर्स्ट डे पासून आपण बेसिक पासून ऍडव्हान्स घेणार आहोत. ठीक आहे. आपले 2024 स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये पास झालेली ही विद्यार्थी आहे. नंतर हे नवोदयचे रिझल्ट आहे आपले. हे नवोदय, हे स्कॉलरशिप, हे नवोदय, हे स्कॉलरशिप, हे नवोदय आणि हे पण नवोदय आणि हे 10 स्टँडर्डचं आहे. ठीक आहे. हे सगळे रिझल्ट आपले मागचे होते. ओके. आता आपण नेक्स्ट पुढचे रिझल्ट बघूया. स्कॉलरशिपचे पण आपले क्लासेस आहे, नवोदयचे पण क्लासेस आहे. ओके. हे आपले लाईव्ह क्लासमध्ये जे मुलं होते यावर्षी नवोदयला, ते मुलं सगळ्यात खूप लेट आले होते. माझी बॅच ऑलरेडी सुरू झाली होती. तर हे मुलं जेव्हा आले होते तेव्हा त्यांचा क्लास म्हणजे भरपूर म्हणजे 3च महिने 2च महिने बाकी होते. ठीक आहे. हे माझे जे मुलं आहे, श्लोक, नंतर हे सगळे स्टुडंट्स होते माझे जुने. म्हणजे हे मुलं लेट आले होते क्लासेसला. डिसेंबरला एक्झाम होती आणि या मुलांनी ऑक्टोबरला क्लासला आले होते. म्हणजे मी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरला एक्झामच होती. मी 2-2.5 महिन्यामध्ये सिलेबस कम्प्लीट करून यांच्याकडून 20 पेपर सेट सॉल्व्ह करून घेतले होते. टोटल किती? 20. आणि याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. श्लोक दीपक तुपे, संभाजीनगर. तिला मॅथ्स मध्ये सॉरी नवोदय मध्ये 100 आउट ऑफ 94 मार्क्स पडले. तो ऑल ओव्हर इंडियाचा रँकर 102 आहे. नंतर नवोदय मध्ये आपलं आरोही महाजन हे चोपडाचे आहे.
त्यांचं 88 मार्क्स पडले आहे आणि त्याचा 122 रँक आहे. ओके. त्याच्यानंतर हा पण पुणेचा आहे, शिरपूरचा. याला नवोदयमध्ये 83 मार्क्स पडले, 140 रँक आहे याचं. आणि हा ऋषिकेश चोपडे, हा पण याला 80 मार्क्स पडले. याचा खूप बेसिक कन्सेप्ट क्लिअर होते. म्हणजे हा मुलगा असं होतं की रिडिंग पासून सुरुवात होती या मुलाची. विचार करा, म्हणजे त्याला रिडिंग सुद्धा येत नव्हतं. पण त्यांनी माझी मेहनत आणि त्याची सुद्धा मेहनत दोघी मिळून त्याला एवढे चांगले मार्क्स पडले. हे पण खूप छान गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. योशिधा कुमार, रविकुमार देवीकर, हिला पण 80 मार्क्स पडले, रँक 123. नंतर वीरा सुधाकर पाटील, हिला पण चांगले मार्क्स पडले. मॅम, बाकीच्या मुलांचे तुम्ही मार्क्स लावले नाही का? त्यांना कमी मार्क्स पडले का? नाही. माझे सगळे मुलं अबाऊ 75 मार्क्स आहे. पण माझं ना डिस्टिंक्शन, तो माझ्याकडे हे मुलं जे आहे हे, नंतर अरे याचा आला, विहानचा आला. विहानला पण चांगले मार्क्स पडले, 81 मार्क्स आहे. मग यांना 75 मार्क्स समथिंग आहे. यांना पण 78 समथिंग आहे. हिला तर 81 आहे. जितेशला 72 आहे वाटते. हा, याला पण डेस्टिनेशनला आहे. अनुला पण 70 समथिंग मार्क्स आहे. याला 82 मार्क्स आहे. याला पण 80 मार्क्स आहे. आणि याला तर 82 मार्क्स, 81, 82 आहे. याला कमी आहे, याला 70 आहे. ठीक आहे. म्हणजे एवढेच विद्यार्थी, मी मोजकेच क्लासमध्ये स्टुडंट्स घेते आणि मोजकेच रिझल्ट मी माझ्या मुलांना देते. आता बाकीच्या मुलांचे मार्क्स लावले नाही का? नाही लावले, कारण की मला 80 अबोव्ह मार्क्स पाहिजे होते. हे माझा क्रायटेरिया होता माझ्या मुलांकडून. ठीक आहे. तर त्यांचे नाही होते तर ठीक आहे. पण त्यांनी मेहनत खूप केली. 2-2.5 महिन्यामध्ये खूप चांगला अभ्यास केला आणि चांगले मार्क्स घेतले. ही माझी स्कॉलरशिपची बॅच आहे. आणि ऑफलाईन बॅच आता स्कॉलरशिप शौर्य होतं, सार्थक होतं, त्यांना माहित आहे कसं घेतलंय मला सगळ्या गोष्टी. ठीक आहे. चला, हे फक्त माझा बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्या क्लासेस बद्दल, आपल्या रिझल्ट बद्दल. ओके. आता आपण सेशन स्टार्ट करूया. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. तर इथपर्यंत सगळं आपण क्लासेस बद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. आपले क्लासेस आतापासून, म्हणजे आज डे फर्स्ट आहे, आजपासून आपण सुरू करत आहोत. बेसिक टू ऍडव्हान्स जायचं आहे आपल्याला. तर सगळ्यांनी बेसिकचे लेक्चर अटेंड करा. कारण की जर तुम्हाला ऍडिशन येत नाही तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं येणार, आणि जर तुम्हाला ऍडिशन मल्टिप्लिकेशन येत नाही तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार. आणि मी तुम्हाला एक गोष्ट खूप लक्षात समजून सांगते की तुम्ही लोकांनी फक्त आणि फक्त मॅथ्स वर सगळ्यात जास्त फोकस करा. कारण की मुलं आता 100 आउट ऑफ 100 मार्क घेत आहे. मेंटल ॲबिलिटी आणि इंग्लिश हे सगळ्या विद्यार्थ्यांना येते, ज्यांना क्लास नाही जात त्यांना पण येते. पण जे आपलं स्कोरिंग आणि टॉपिक आहे तो आहे मॅथ्स सब्जेक्ट. बघा, जवाहर नवोदय विद्यालय सिलेबस. सिलेबस ऑफ JNV, जवाहर नवोदय विद्यालय सिलेबस काय आहे? तुम्हाला एकच एक्झाम आहे, 2 एक्झाम नाही. तुम्हाला स्कॉलरशिपची एक्झाम मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 होता. इथे असं काही नाही. तुम्हाला एकच एक्झाम आहे, एकच पेपर आहे. टोटल 2 तास तुमचा पेपर राहील. ओके. 100 मार्क्स तुमचा पेपर राहील. तर तुम्हाला 100 मार्क्स राहतील. त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, बुद्धिमत्ता चाचणी, मेंटल ॲबिलिटी सेक्शन 1, त्याच्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन्स राहतील 50 मार्क्ससाठी. ओके. 40 क्वेश्चन 50 मार्क. मॅम, हे कसं मग? मी 40 क्वेश्चन सांगितले आणि 50 मार्क साठी, असं कसं? त्याचा मिनिंग काय होतं मॅम, 40 क्वेश्चन 50 मार्क? कोण सांगेल? एक क्वेश्चन किती मार्कला आहे मग? सांगा. जसं की तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये एक क्वेश्चन 1 मार्कला होतं, बट नवोदय मध्ये असं नाही. तुम्हाला एक क्वेश्चन 1.25 मार्कला आहे. किती मार्क्सला आहे एक क्वेश्चन? 1.25 मार्क. 1.25. म्हणजे तुम्ही एक क्वेश्चन राईट सॉल्व्ह केला तुम्हाला 1.25 मार्क्स पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेंटल ॲबिलिटी, बुद्धिमत्ता चाचणी. तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये खूप हार्ड होतं मेंटल ॲबिलिटी. इथे एवढं हार्ड नाहीये. मला स्कॉलरशिप मध्ये एक्स्ट्रीम लेवलचं होतं, मला माहिती आहे. शेवटी शेवटी कंटाळले होते बिचारे माझी मुलं. मॅम किती हार्ड आहे, किती हार्ड आहे. बरोबर ना सार्थक, शौर्य? पण इथे एवढं हार्ड नाहीये. इथे इझी इझी आहे. पण इझी मध्ये खूप मोठं कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला चुकू द्यायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अरिथमेटिक म्हणजे मॅथ्स. सगळ्यात बेसिक कन्सेप्ट तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स इथे शिकायचंय.
तुम्हाला जे नवोदयचं स्कॉलरशिप, चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्स होतं ना, त्याच्यापेक्षा वास्ट आणि भारी आणि एकदम हार्ड लेवलचं मॅथ्स तुम्हाला आहे क्वेश्चन तुम्हाला 20 क्वेश्चन 25 मार्क्स साठी. बट तुम्हाला रिझल्ट इथेच आहे. जर तुम्हाला JNV ची एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला मॅथ्स मध्ये 25 आउट ऑफ 25 भेटले पाहिजे. कारण की जे मुलं क्लास लावतात किंवा नाही लावत त्यांना मेंटल ॲबिलिटी आणि लँग्वेज याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतात, पण मॅथ्स मध्ये नाही भेटत. ओके. आणि मॅथ्स हा एक टॉपिक आहे जे तुम्हाला स्कोअर करून तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील. जर तुमचा 100 मार्क्सचा पेपर आहे, मी माझ्या मुलांना म्हटलं होतं की मला 80 अबव मार्क्स पाहिजे, तर माझे 6 मुलं आले 80 अबव. ठीक आहे, 6+. बट आता मी तुमच्याकडून हे एक्सेप्टेशन करेल, जे माझी 2026 ची बॅच आहे नवोदयची, मी तुमच्याकडून हे एक्सेप्टेशन करेल की मला तुमच्याकडून 100 पैकी 98 अबोव मार्क्स पाहिजे. तेव्हाच तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम क्रॅक होणार. मॅम, काही मजाक आहे का 100 पैकी 98 मार्क्स आणणं? मजाक नाही, सिरियस गोष्ट आहे. तुम्हाला ते करायचंय. कारण की कट ऑफच तेवढं आहे. या वर्षी नवोदय मुलांना 100 पैकी 100 मार्क घेतले. पेपर इझी होतं का मॅम? नाही, पेपर इझी नव्हतं. मुलं आता अभ्यास करायला लागले, त्या लेवलचा अभ्यास करायला लागले. तुम्हाला ते कॉम्पिटिशन तेवढं आहे ना, तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये टिकावं लागेल, तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आणि जवाहर नवोदय विद्यालय खूप बेस्ट प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे, मी त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. बघा, मेंटल ॲबिलिटी आहे तुम्हाला 40 क्वेश्चन, 40 क्वेश्चन 50 मार्क्स साठी. नंतर मॅथ्स, तुम्हाला मॅथ्स आहे 20 क्वेश्चन्स 25 मार्क्स साठी. तुम्हाला इंग्लिश, इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश मध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन 25 मार्क्स साठी. टोटल 100 मार्क्स तुमचा पेपर आहे. तुम्हाला टोटल 80 प्रश्न राहतील. ओके. चला बघूया आपण काय काय आहे त्याच्यामध्ये मॅम. बघा, तुम्हाला मेंटल ॲबिलिटी आहे. ठीक आहे. क्वेश्चन्स नंबर 1 to 40 म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग मेंटल ॲबिलिटीपासून होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट एकच पेपर राहणार आहे 100 प्रश्नाचा. फर्स्ट टू 40 क्वेश्चन तुम्हाला मेंटल ॲबिलिटी राहणार 50 मार्क्ससाठी. एक क्वेश्चन 1.25 मार्क्स. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहे? बघा, इन दिस क्वेश्चन पेपर 40 क्वेश्चन इन द फॉर्म ऑफ द फिगर आर आस्क्ड. तुम्हाला सगळे क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग फिगर, ऑड मॅन आउट, मिरर इमेज, वॉटर इमेज, असे टाइपचे क्वेश्चन राहतील. ठीक आहे. एव्हरी क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. दिस सेशन इज ऑफ आउट ऑफ 50 मार्क्स. 50 मार्क्सचे मला क्वेश्चन आहे. Each question contain a question figure or not set the question set figure. Answer the following question तुम्हाला OMR आन्सर शीट मध्ये ABCD असे ऑप्शन्स राहतील. ओके. नेक्स्ट बघा, तुमचे टॉपिक्स हे आहे. बघा शौर्य, तुम्हाला खूप हार्ड टॉपिक्स होते कशामध्ये, चौथी स्कॉलरशिप मध्ये. याच्यात एवढं हार्ड नाहीये. तुम्ही चिल्लर आहे मॅम, आम्ही असं सॉल्व्ह करतो. हा, पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे मला. ठीक आहे, तुम्हाला येते, मला माहिती आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको मला. मला माहित आहे तुम्ही जे फोर्थ स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती त्यामध्ये खूप हार्ड हार्ड शिकून घेतले. ठीक आहे. असं तर होतं, दुधाला जेव्हा आपण शिजवतो, त्याला बॉईल करतो, मग त्याच्यानंतर काय येते, साई येते. तसंच सेम इथे तुम्ही शिजून गेले, चांगलं मस्त उकळून गेले कशामध्ये, चौथी स्कॉलरशिप मध्ये. आता 5वी स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला फक्त साई खायची आहे. मॅम तुम्ही असं का म्हणते? असं म्हणून म्हणते कारण की याच्यामध्ये काय माहितीये का, तुम्ही फोर्थ स्कॉलरशिप मध्ये खूप हार्ड हार्ड अभ्यासक्रम शिकून घेतलं होतं. आता फिफ्थ स्कॉलरशिप, फिफ्थ नवोदय मध्ये तुम्हाला एवढं हार्ड जाणार नाही, पण तुम्हाला फोकस मॅथ्स वर करायचंय. ठीक आहे. बघा, ऑड मॅन ऑड तुम्हाला चौथी स्कॉलरशिपला पण होता. जिओमेट्रिकल फिगर होता चौथी स्कॉलरशिपला. फिगर मॅचिंग होतं चौथी स्कॉलरशिपला. मिरर इमेज पण होतं. पॅटर्न कम्प्लिकेशन होतं. फोल्डिंग अँड फोल्डिंग शिकलो होतो आपण, बरोबर की नाही शौर्य? नंतर फिगर सिरीज कम्प्लिकेशन, फिगरला कम्प्लीट करायला इथे 1 आहे, इथे मग 2 येतील, इथे 3 येतील, इथे 4. स्पेस जनरेशन, अशी फिगर दिली 4-5, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला मिक्स म्हणजे
व्यवस्थित प्रॉपर बसवायचं फिगर मध्ये. अॅनालॉजी होती आणि एम्बेडेड फिगर, सगळे डायग्राम वाले क्वेश्चन आहे. तुम्ही 34 स्कॉलरशिपला खूप हार्ड गोष्ट शिकून घेतले, इथे खूप इझी आहे. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर त्याला आपलं मेंटल एम सिलेबस. आता आपण बघूया मॅथ्सचा सिलेबस. मॅथ्स मध्ये काय आहे, क्वेश्चन नंबर 41 to 60. ओनली 20 क्वेश्चन्स आहे तुम्हाला, पण हे 20 क्वेश्चनच तुमचं JNUचं रिझल्ट डिक्लेअर करते. ठीक आहे. 25 मार्क. सिलेबस बघूया आपण, चला. बघा मॅथ्स तुम्हाला हे टॉपिक्स आहे, सगळे टॉपिक्स नेम बघून घ्या. नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम, 4 fundamental operation on whole number, factors and multiple including their properties, decimal and fundamental operation on them, conversion of fraction to decimal and vice versa, measurement of length, mass, capacity, time, money, simplification of numeric expression, fraction number, numberचे fraction, addition, subtraction, like of fraction, multiplication, unlike fraction, division, fraction, numbers or not included. प्रॉफिट लॉस आहे तुम्हाला, पेरिमीटर आणि एरिया आहे, टाइप्स ऑफ अँगल्स आहे, आणि इट्स सिम्पल ऍप्लिकेशन. नंतर डाटा अनालिसिस युजिंग द बार ग्राफ और डायग्राम और लाईन्स. ओके. पर्यंत हे सिलेबस मॅथ सब्जेक्ट आहे तुमचं. त्याच्यानंतर इंग्लिश. इंग्लिश मध्ये काहीच नाहीये, इझी. पहिला क्वेश्चन शोधून लिहायचे आणि थोडाफार ग्रामर, एखादा क्वेश्चन ग्रामरचा असतो प्रत्येक क्वेश्चन. टोटल 4 पेज राहणार आहे, 25 मार्क्स आहेत. समजलं की तुम्हाला सिलेबस? यस. हा. आणि मॅम आता आम्ही जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम देणार आहे, तर आम्हाला बेनिफिट काय आहे याचे? बेनिफिट खूप आहे तुम्हाला. मी तर म्हणते ज्या मुलांच्या, सगळ्यात पहिले त्या मुलांसाठी ज्या मुलांचं असं आहे की आम्हाला मॅम आमचा असं प्रॉब्लेम आहे की आमच्या घरी थोडा फायनान्शियल इश्यू आहे. ठीक आहे. ज्यांचा असा प्रॉब्लेम आहे त्याने बिंदास नवोदयमध्ये एक्झाम प्रिपरेशन करा आणि तुमचं सीबीएसई एज्युकेशन तुम्हाला 10th पर्यंत भेटेल. 12th पर्यंत, सॉरी 12th पर्यंत. ठीक आहे. मग मॅम आम्ही तर पैसेवाले चांगले, आम्ही जायचं की नवोदयमध्ये? असं नाही. बघा, जे पण नवोदयमध्ये पास होऊन निघते तो मुलगा डायरेक्ट UPSC, MPSC, क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट काढतो. तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जाय, तुम्हाला मेडिकल फील्ड साठी DEE नीटचे पण क्लासेस ते अवेलेबल करून देतात. तुम्हाला जर कॉमर्स किंवा MCOM किंवा CA करायचं असेल, तुम्हाला ते पण तिकडे फील्ड आहे. तुम्हाला ते नंतर तुम्हाला जे फील्ड तुम्हाला निवडायची ते सगळे फील्ड तिकडे आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला तिथे 2 टाइमचं जेवण, 3 टाइमचा ब्रेकफास्ट तिकडे त्याच्याकडे आहे. तुमचे स्कूलचे युनिफॉर्म, ड्रेस कोड, क्लॉथ्स, स्लीपर, सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये. आणि असं नाही, सगळ्या गोष्टी खूप चांगले भेटतात तुम्हाला नवोदयमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जवाहर नवोदय विद्यालय हे बेस्ट आहे सगळ्या गोष्टीसाठी, एज्युकेशनसाठी पण, फॅसिलिटीसाठी पण. ठीक आहे. आणि हा मॅम आम्हाला काही जवाहरलाल नवोदय विद्यालयात जायचं नाही आहे, ओके, नका जाऊ, तुम्ही एक्झाम तर द्या, एक्झाम क्वालिफाईड करून तर घ्या, बाकी तुमची इच्छा, तुमचे पॅरेंट्सची इच्छा तुम्हाला जायचंय की नाही जायचंय. हो की नाही? पण जे गेलं त्याचा फ्युचर बनला, कारण की माझ्याकडे माझे विद्यार्थी अजून पण त्या शाळेमध्ये आहे, अकोला जिल्ह्याचे सिलेक्ट झालेले आहे. तर ते मुली दोन्ही बहिणी, स्टार्टिंग दाखवलं होतं, दोन्ही बहिणी आता जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकत आहे. आय थिंक एक 12thला आहे आता आणि एक 10thला आहे. ठीक आहे. ते म्हणतात मॅम आम्हाला इथे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जातात, म्हणजे तुम्हाला डाएट पासून तर एज्युकेशन गोष्टी, सगळ्या गोष्टी, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे तिकडे. ठीक आहे. तुम्हाला जे गेम आवडतात तुम्हाला स्टेट लेवल, नॅशनल लेवल, आणि हा जर तुम्ही अभ्यासामध्ये चांगले असाल तुम्हाला दुसऱ्या स्टेट मध्ये पण ते पाठवतात. सगळ्या फॅसिलिटी आहे, खूप छान आहे.
ज्यांना फायनान्शियल इश्यू असेल त्यांनी तर नवोदयमध्ये घेत नंबर लागला तर जायला पाहिजे. आणि ज्यांना नाही जायचं आहे तर काही प्रॉब्लेम नाही, नको जाऊ, फक्त एक्झाम मध्ये पास व्हा, तुम्हाला नॉलेज भेटेल. तुम्ही जे स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये शिकत आहात ते सगळं सिलेबस एमपीएससी लेवलचा आहे. एमपीएससी, पोलीस भरती, गव्हर्नमेंट, ऑल टाईप ऑफ गव्हर्नमेंट एक्झाम. ठीक आहे. तुम्ही जर वयाचे 10व्या किंवा 12व्या वर्षीपासून हे सगळ्या गोष्टी शिकत असेल, तुम्हाला या गोष्टीचा बेनिफिट खूप जास्त होईल इन फ्युचर. ओके. हे सगळं होतं आपलं ओव्हरऑल सिलेबस बद्दल, क्लासेस बद्दल आणि आपले जवाहर नवोदय विद्यालय. ठीक आहे. चला आता आपण बेसिक स्टार्ट करूया. आता मी याच्यामध्ये खूप बेसिक पासून घेणार आहे. ठीक आहे. खूप बेसिक पासून घेणार आहे. चला बघूया. आता मॅम आम्हाला तर ऍडिशन येते, तुम्हाला काय, तुम्ही काय आम्हाला ऍडिशन शिकवा लागले का? येते, आय नो. सॉल्व करा. चला. काही काही मुलांना नाही येत ना, म्हणून काय स्टार्टिंग पासून बेसिक पासून घ्यायचं. ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. ऍडिशन कसं करायचं? 5 + 5 10 होते. ते असं लिहितो आपण. मग मिनिट प्लेसचा नंबर खाली लिहितो. हे आता कॅरी फॉरवर्ड इथे 1 लिहितो. 13 होतात. 13 + 1 14. माय आन्सर इज 1. ओके. सॉल्व करा बाकीचे क्वेश्चन तुम्ही. ऑल ऑफ यू सॉल्व दिस क्वेश्चन. सार्थक कॅमेरा ऑन करा. चला सॉल्व करा हे क्वेश्चन पटापट. आज खूप बेसिक आहे, उद्या थोडासा ऍडव्हान्स होईल. तुम्हाला प्रत्येक क्लास रेकॉर्डिंग भेटेल. ओके. सॉल्व करा क्वेश्चन. झाले का आन्सर्स काढून? क्वेश्चन्स पण लिहा आणि आन्सर्स पण लिहा. सार्थक का? सार्थक पण आहे. झालं तुम्ही जॉईन लेट झाले का बेटा? आता स्टार्ट केलंय मी. ऍडिशन स्टार्ट केलं करा. मॅम सॉल्व केले. मॅम तुम्ही काय दिलं, म्हणजे आता काय दिलं तुम्ही? जस्ट जस्ट आता स्टार्ट केलं मी. ऍडिशन स्टार्ट केलंय. मॅम क्वेश्चन सॉल्व करायला दिले. मला हा तुझ्या बोला. मॅम म्हटलेलं तुम्ही लेसन पण स्टार्ट केला, तुम्ही एक लेसन पण फिनिश केला. नाही 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 नाही. सध्या बेसिक बेसिक घेत आहो. स्टार्ट करायचं आता. मॅम झाले. हळूहळू. ठीक मॅम आहे. झालं. झालं. सांगा आन्सर्स. मॅम 2 मिनिट थांबा. येस. 52 मॅम + थर्डचा 45. आन्सर 97, फोर्थचा आन्सर 120. हा मी नंबर टाकते. ऐका ऐका. नंबर टाकते मी. हा सांगा बेटा. फर्स्टचा आन्सर. 97, नेक्स्ट. 120, नेक्स्ट. 157, नेक्स्ट. 80,
नेक्स्ट 105. 105. नेक्स्ट 83. नेक्स्ट 121. बाकीचे मुलांना क्वेश्चन सॉल्व्ह नाही केले का? सार्थक जमले नाही का तुम्ही ऍडिशन? जमलं ना मॅम. मॅम चेक मी करा आता आन्सर. सॉल्व करायला घेते. बरं बरं. एक सेकंड मॅम. आता स्क्रीनशॉट घेऊन आन्सर घे डिस्प्ले. चैतन्य याचं सॉल्व्ह करून घे मग, ठीक आहे? येस मॅम. झालं? इरेज करू? मॅम 7 रॉंग आहे ना. 7 9 रॉंग आहे? plus 2 11 ना. हा हो, बरोबर 9 plus 2 11. बरोबर. काय रे चौरे? 9 plus 2 11. कुठलं बेटा हे? 121. करेक्शन करून घ्या. थांब मी चेक करून घेते. मॅम मी 121च बोललो होतो. हो का? हो. ओके. लिहून घे लवकर बेटा. पटकन फास्ट. चैतन्य. अरे का बपुल आन्सर आले तुझे? आन्सर की आली आहे स्कॉलरशिपची, मी तुम्हाला टाकते बरं का. गव्हर्नमेंट व्हेरीफाईड वाली. ओके चला पुढचे क्वेश्चन झालं चैतन्य? ठीक आहे. आता थोडस ऍडव्हान्स घेऊ आपण. झालं मॅम बेसिक बेसिक. चला नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम आपलं फर्स्ट लेसन आहे. ठीक आहे. इथून स्टार्टिंग आहे आपली नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम. आता प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट इन अ नंबर तुम्हाला माहित आहे. फाइंड करतो आपण प्लेस व्हॅल्यू म्हणजे कसं. Place value of the digit in a number is determined by the position of that digit in the number, that is units place, 10 place and 100 place and 1000 place. बरोबर. The place value of the digit is reduces 10 times at each stage from left to right in the following table. ते बघूया. बघा. चला बघूया. प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. ठीक आहे. 552 हा कोणत्या प्लेसला आहे? 83. हा युनिट प्लेस, हा 10 प्लेस, हा 100 प्लेस, हे 1000 प्लेस आणि हे 10,000 प्लेस. बरोबर. आणि हे लॅक प्लेस आणि हे 10 लॅक प्लेस आणि हे करोड. बरोबर ना? माहित आहे कसं रीड करणं याला सांगा चैतन्य. व्हॉट मॅम? रीड दिस नंबर. रीड करा नंबरला. येस मॅम. 1,98,55,282. बरोबर. समजलं इथपर्यंत? रीड असा करतो आपण. पहिले 1, 10, 100, 1000, 10,000 लिहून घेतो. त्याच्यानंतर काय करतो आपण? 1,98,55,282. ओके. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला बघा. तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस 5 अंडरलाईन नंबर. काय याची प्लेस व्हॅल्यू सांगा. 10,000. 10,000 5 आहे ना.
काय येईल हा मग 50,000 50,000 बरोबर हा ना सॉरी 50,000 हा 50,000 ठीक आहे तुम्हाला म्हटलं मी प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 दिस 8 काय येईल प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 8 लिहायचं 80,000 8 किती 80,000 1 2 3 40 ठीक आहे माहित आहे 80,000 तुम्हाला हा 3 ची प्लेस व्हॅल्यू लिहायची 3 लिहायचं 3 मध्ये किती नंबर्स आहे 1 डिजिट 2 डिजिट 20 300 समजलं हो की नाही Yes, ma'am. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन नंबर करा प्लेस व्हॅल्यू सॉल्व करा सॉल्व करा Ma'am, we should solve this. येस यू हॅव टू सॉल्व दिस इन युअर ट्युशन नोटबुक चला सॉल्व करा फास्ट मॅम मला आन्सर्स भेटले हा बेटा भेटले आन्सर्स केले सॉल्व यस थांबा सगळ्यांचं होऊ द्या सोबत सांगा आन्सर्स एक कोणती बोलवायला ते देता हूं म्हणते काहीतरी पाठवता येते काहीतरी पहा म्हणता आला का नाही म्हणून सहा ही कोणत्या स्थानावर आहे करा सॉल्व करा फास्ट फाइंड द हो, प्लेस व्हॅल्यू ऑफ सहा दॅट नंबर सहा कोणत्या स्थानावर आहे? सरळ बस झाले सॉल्व शौर्य यस झालं बेटा सांगा वन बाय विचारते मी हा शौर्य 2 आन्सर सांगा फर्स्ट सेकंड मॅम फर्स्ट 5,000 and second 70 व्हेरी गुड सेकंडचं 70 येस सार्थक 5,000 70 थर्ड second फोर्थ 70 थर्ड मॅम फोर्थ काय म्हणता 80,000 आणि फोर्थचं 9,000 मॅम चेतन काय सांगतो मला सांगितलं ना तुम्ही विचारायला सांग चेतन किती नंबर आहे ना हा चेतन तू सांग आता 5 6 5 6 7 2,000 मॅम 5 पण सांगू ना हा
फायचं मॅम 2000. हा याचं युनिट 60,000. ओके. ऋत्विक बकुळकर सांगा. बकुळकर सांगा ना. तुम्ही सांगा प्रधान. माईक ऑफ करा स्वतःहून. माईक अनम्यूट करा. बोल ना. मी नामको अकॅडमी, काय नाव आहे तुमचं बेटा? नाव सांगते. हार्दिक सुनील प्रधान. येस. हा सांग बेटा आन्सर. 500. 500. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट. 8 सांग ना प्रधान. 200 ना. 200. बकुळकर सांगा पुढचे. तुम्ही सांगा बेटा. नामको अकॅडमी, काय नाव तुमचं बेटा? 200 झाला, 3 झाला, 300 झाला. ओके. बकुळकर सांगतो का आन्सर? शिवाय तो पण कर. सॉरी. नेक्स्ट सांगा आन्सर. 60. 60. Yes. हा. आणि याचं आणि 300. व्हेरी गुड. खूप कशी छान. पाठ करावं लागते इंग्रजीमध्ये जात असते इंग्रजी लिहून शिकणं आता. ओके चालेल. सगळे लिहून घेतलं का? राईट डाऊन केलं सगळ्यांनी? नो मॅम. ओके लिहा. फास्ट लिहा. लिहा फास्ट लिहा. लवकर लवकर लिहा. झालं. नेक्स्ट. बाकी चैतन्य. हा लिहा 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 लिहा. झालं की सांगा ना मला चैतन्य.
कम्प्लीट मॅम कम्प्लीट. कम्प्लीट. ओके. नेक्स्ट. Preceding and succeeding number. What is the preceding number, succeeding number? काय प्रेसिडिंग म्हणजे काय? प्रेसिडिंग म्हणजे मागचा मीन्स -1 आणि सक्सिडिंग म्हणजे पुढचं मीन्स +1. जसं की मला म्हटलं व्हॉट इज द प्रेसिडिंग ऑफ 24? काय प्रेसिडिंग नंबर 24? 24चं मागचं काय येईल? 23. ओके. व्हॉट इज द सक्सिडिंग ऑफ 24? काय येईल? 25. बरोबर हो की नाही? आता तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. व्हॉट इज द प्रेसिडिंग आणि सक्सिडिंग दोन्ही काढायचं. प्रेसिडिंग पण काढा, सक्सिडिंग पण काढा. चला काढा. Solve this question. You have to solve preceding number and succeeding number. काढा. प्रेसिडिंग पण काढा, सक्सिडिंग पण काढा. आणि आन्सर सांगा मला पटपट. सार्थक, शौर्य कॅमेरा ऑन करा. शौर्य कॅमेरा ऑन आहे. सार्थक कॅमेरा ऑन करा. सॉल्व करा विचारते करा. सॉल्व करून घ्या. केले मॅम सॉल्व. मॅम सॉल्व केले. मॅम हा सांगा बेटा आन्सर. सार्थक सांग. मॅम झालं सॉल्व. मॅम फर्स्ट सांगतो त्याचं प्रेडिसेसर आहे 5527 आणि सक्सेसर आहे 5529. व्हेरी गुड. आणि सेकंड प्रेडिसेसर आहे 8000 आणि सक्सेसर आहे 8002. 8000 आणि हे 8000. व्हेरी गुड. नेक्स्ट. मॅम आता मी सांगू. थर्ड मॅम मी सांगू. प्रेडिसेसर येस येस. मॅम थर्डचं प्रेडिसेसर 5005 आणि सक्सेसर 5007. व्हेरी गुड. फोर्थचं प्रेडिसेसर 4999 आणि सक्सेसर 5001. व्हेरी गुड. ये चैतन्य सांगा आणि बेटा. चैतन्य सांगा. मॅम फिफ्थचा प्रिसिडिंग नंबर आहे 2009 आणि सक्सेसिंग नंबर आहे 609 सक्सेसिंग नंबर चैतन्य. आहे
फिफ्थ नंबरचा क्वेश्चन फिफ्थ ना मग मी फिफ्थ सांगते. सांगा. 2009 प्रिसिडिंग नंबर आहे मॅम. 2009. ओके. 9 आणि हे and मॅम सक्सिडिंग नंबर आहे 2011. व्हेरी गुड. सगळ्यांचं बरोबर आहे इथपर्यंत. यस मॅम. ओके. चला घ्या स्क्रीनशॉट काढा. हे लिहून घ्या. घ्या स्क्रीनशॉट काढा. मॅम घेतलं मॅम. नो मॅम नॉट टेकन. झालं बेटा सगळ्यांचं. नेक्स्ट लिहू. यस येस मॅम. येस मॅम. ओके. हे होमवर्क साठी घ्या बरं. सक्सिडिंग नंबर लिहा. राईट डाऊन फॉर होमवर्क. लिहून घ्या होमवर्क फास्ट. राईट डाऊन होमवर्क. घेतलं मॅम. घेतलं मॅम. लिहिलं? लिहून घेतला की घेतला स्क्रीनशॉट घेतला. लिहून घ्यायचं ते. घेतलं. घेतलं. नो मॅम. लिहा फास्ट लिहा बेटा. मॅम फक्त सक्सेसर का? हा प्रेसिडिंग पण लिहून घ्यायचं. लिहा. फाइंड प्रेसिडिंग अँड सक्सिडिंग ऑफ दॅट गिवन नंबर. दोन्ही सॉल्व करा.
लिहिलं? येस मॅम. नेक्स्ट. ओके, आज आपण इथे थांबूया, बाकीचं आपण उद्या घेऊया. ओके, कोणाला काही डाऊट आहे आज सेशन मध्ये? उद्या पुढचे क्वेश्चन होतील. ठीक आहे, नो मॅम. रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा, बुक कम्प्लीट ठेवा आणि क्लासला अब्सेंट राहू नका. उद्या पण टायमिंग 7:15 to 8:15 आहे. ओके, चला बाय. बाय मॅम. बाय बेटा, बाय. तुमच्या फ्रेंड्सला सांगा बरं का. येस.